तपोवनातील प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली। मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकमध्ये स्थगितीबाबत माहिती दिली आहे। वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर साधू महंतांसाठी भव्य डोम उभारला जाणार होता। हाच डोम पुढील 32 वर्षांसाठी खासगी कंपनीमार्फत प्रदर्शन केंद्र म्हणून वापरला जाणार होता। तपोवनात प्रदर्शन केंद्र हे उभारणार होते। तपोवनातील केंद्राच्या निविदा प्रक्रियेला आता स्थगिती देण्यात आल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय। एकही झाड तुटता कामा नये। मंडपासाठी त्या कुठे तुम्ही वृक्ष तोडतायत, झाडं तोडतायत, असं होणार नाही। ते गरज पडेल, मी माननीय मुख्यमंत्री मोदींशी बोललेलो आहे, गरज पडेल तसं असेल, झाड तोडून कोणी करत असेल तर ते रद्द करा, माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे। ज्यांना काही अडचणी असेल, तक्रारी असतील, निश्चित त्याचं आम्ही सर्वांचं निराकरण करू आणि हे करताना झाल्यावर मग आम्ही त्या झाडांना हात लावू। आपल्याला हे सांगतो, ही झाडं लावल्यावर आम्ही त्या ठिकाणी त्यांना हात लावू, तोपर्यंत आम्ही हात लावणार नाही। जोपर्यंत नाशिककरांचं समाधान होणार नाही सगळ्यांचं तोपर्यंत आम्ही तरी हातही लावणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।